आम्हाला जेवढी एक्साइटमेंट आहे या गिफ्टची तेवढीच एक्साइटमेंट मला पण आहे. आता मी बघतोय तर तुम्हालाही दाखवतो. चला. नमस्कार मंडळी, मी तुषार. आपण पाहता तुषार फॅमिली ब्लॉग. मंडळी, मागच्या व्हिडिओमध्ये आपण आमूचं एक गिफ्ट बघितलं आणि ते टेंट हाऊस होतं. आणि दुसरं गिफ्ट हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि हे गिफ्ट सुद्धा आम्हाला खूप आवडलंय. किती आमूची एक्साइटमेंट गिफ्ट बद्दलची आणि फायनली ते गिफ्ट काय हे बघण्यासाठी चांगली धडपड कंटिन्युअस तिने आधीच्या आपण गिफ्ट जे ओपन केलं ते गिफ्ट ओपन करताना पण ती खूप एक्साइट होती आणि कंटिन्युअसली ती आतमध्ये काय असेल आणि फायनली हे गिफ्ट सुद्धा तिने ओपन केलंय. पण केलं असलं तरी हे गिफ्ट काय अजून तिला समजलं नाही, कारण की हे गिफ्टच अजून बाहेर आलं नाही. आणि फायनली ज्यावेळेस तिने ते बॉक्स खोललं आणि खोलल्यानंतर बाहेर तिने ते पूर्ण बोर्ड बाहेर काढला आणि काढल्यानंतर ती विचार करत होती गिफ्ट काय गिफ्ट काय गिफ्ट काय. तिला तरी अजून रिमेंबर होत नव्हतं, अजून आठवत नव्हतं हे गिफ्ट काय. आणि जेव्हा ते गिफ्ट तिने ते उचलल्यानंतर खाली ठेवलं, त्यानंतर तिला रिअलाइज झालं की हे गिफ्ट तेच आहे जे तिने एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं. आणि फायनली मंडळी, हे गिफ्ट ओपन करताना ॲक्च्युली त्याचं वजन जास्त असल्यामुळे तिला ते करता येत नव्हतं, पण आपण थोडीशी तिला हेल्प करत होतो बरं का. आणि त्यानंतर ते गिफ्ट ओपन केलं आणि तिला ते आठवलं की हे गिफ्ट काय. मॅडम गेला लगेच त्याचे टेक्स्टबुक आणायला. टेक्स्टबुक आणले आणि लगेच त्यांनी ठेवलं टेबलवर ठेवून लगेच मॅडमचा चालू झाला अभ्यास. आणि फायनली मंडळी भेटू लागली अभ्यासाला, ते पण गिफ्टमुळे. ओ हो. आणि पहिलीच बुक काढली मॅडमने स्टोरीची आणि मॅडम चालू झालाय स्टोरी वाचण्यासाठी. आणि ती पण इतक्या स्पीडली वाचताय की बस. आणि तेही असलेल्या प्रत्येक कार्टूनला बघत. कसं वाटलं मंडळी अमूल्याचं गिफ्ट? नक्की कमेंट करा. अमूता या बोर्डचा वापर ॲज अ टेबल म्हणून करते आता, पण पुढे जाऊन ती नक्कीच याचा ॲज अ बोर्ड म्हणून वापर करणार आहे आणि नक्कीच ती त्याच्यावर मार्करने लिहिणार आहे आणि अजून भरपूर गोष्टी घडणार आहे. आणि अशाच आपल्या तुषार फॅमिलीचे ब्लॉग बनण्यासाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा.